पुष्पा झुकेगा नाही साला. तुला गरजच नाही झुकायची, आम्हाला गरज आहे तुझ्याशी बोलताना झुकायची. हे पुष्पे गबस. ए, तू गप्प बसतो का? गबस आज आली मला शो सुरू करू दे. तिकडे जाऊन काय भांडायचं ते भांडा. चला पुष्पा कभी झुकेगा नाही साला. ए रोज हेच कॅरेक्टर असणार आहे का तुझं? अरे मी रोज आहे हे महत्वाचं आहे. निघा. येतो. हा चल अले काम शूज राहायला पडलाय. तर मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या भागात तुमच्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हे तर काहीच नाही. स्वागत करूया हॅशटॅग आपल्या सिद्धूचं. स्वागत करूया आपल्या लाडक्या पाहुण्यांचं. तुम्हाला कुणाला फेस्टिवलचा सिनेमा बनवायचाय ज्याला खूप सारे अवॉर्ड्स मिळतील, तिकीट खिडकीवरही जो सिनेमा जोरदार व्यवसाय करेल असा सिनेमा बनवायचाय? काळजी करू नका. या सिनेमाला लागणाऱ्या अनेक महत्वाच्या गोष्टींपैकी एक महत्वाची गोष्ट आपल्याकडे आहे. म्हणजे असा सिनेमा बनवायचा तर काय लागतं? एक चांगली संहिता, एक चांगला छायाचित्रकार, एक चांगला दिग्दर्शक, एक चांगला संगीतकार आणि एक चांगला संकलक. मराठी चित्रपटांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये असे अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पारितोषिक विजेते सिनेमे आले आणि या सगळ्या सिनेमांमध्ये एक समान धागा होता आणि तो होता एक अभिनेत्री. तीच अभिनेत्री आज आपल्या या मंचावर किस्से सांगायला येणार आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया येते संवेदनशील अभिनेत्री आणि लेखिका विभावरी देशपांडे. या सगळ्या मैफिलीत एक छोटंसं फुल ना फुलाची पाकळी असा एक प्रयत्न करणार आहे. तर आता मी पुण्यात जन्माला आले डेक्कन जिमखान्यावर आणि आता सगळ्यांना माहिती आहे पुणे आणि पुण्याची भाषा आणि असं पुण्याची भाषा म्हणजे प्रमाण भाषा असा एक वर्षानुवर्ष अनेक लोकांचा समज आहे आणि पुणेकरांचा जास्त समज आहे. त्यामुळे पुण्यात जी मराठी बोलली जात नाही त्याहून वेगळी मराठी कुठे ऐकली की अरे हे काय, आणि आम्हाला असं वाटतं की आम्हाला जन्मसिद्ध हक्क आहे सगळ्यांची भाषा दुरुस्त करण्याचा. हा समज बाळगतच लहानाची मोठी झाली आणि मग जेव्हा वेगळी बोली ऐकली वेगवेगळ्या प्रांतातली तेव्हा काही गमतीशीर घटना माझ्या बाबतीतही घडल्या आणि माझ्या आजूबाजूलाही घडल्या. माझ्या सासूबाई विदर्भातल्या. लग्न झालं तेव्हा सुरुवातीच्या काळात अशी एकत्र कुटुंब पद्धती आणि मला असं उगाचच वाटायचं की जरा घरात काम करणं ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे मी सकाळी भराभरा उठून आवरून स्वयंपाकघरात जाऊन काही करू का, मी काही चिरू का वगैरे असं एक माफक जुजबी प्रश्न विचारायचे. एक दिवस त्या मला असं म्हटल्या की असं करूया रात्री हे सगळं नीट चिरून ठेवूया, रात्रीच करू, उद्या सकाळी गर्दी राहील ना. तर म्हटलं गर्दी राहील म्हणजे 5-6 जण आम्ही आहोत घरी, गर्दी का राहील सकाळी. म्हणून मी रात्री विचारलं माझ्या नवऱ्याला की उद्या कोणी काही पाहुणे येणार आहेत का आपल्याकडे. तर मला नाही कोणी नाही. तर नाही मावशी म्हणत होती की सकाळी आपल्याला गर्दी राहील. तर गर्दी राहील म्हणजे आपली गडबड असेल. हे मला त्या दिवशी कळलं. तर या बोली भाषेतनं एक जन्माला आलेला एक फार सुंदर गोड किस्सा आहे. ही जी बोली आहे वेगवेगळ्या प्रांतातली महाराष्ट्राच्या ती तितकीच सुंदर आहे. हा किस्सा विनोदी अर्थातच आहे पण महत्वाचा अशासाठी आहे की हा आज आपल्या इथे निर्माते, लेखक, दिग्दर्शक, गीतकार आणि किस्साकार श्रीरंग गोडबोले जे आहेत प्रत्यक्ष त्यांचा फर्स्ट हँड मी समोर असतानाचा किस्सा आहे. आम्ही अगदी खास खवय्ये असल्यामुळे केसरदा ढाबा नावाचा एक अतिशय जुना म्हणजे मला वाटतं 100-125 वर्ष जुना तो ढाबा आहे अमृतसर मधला. मग आम्ही तिथे बसलो आणि एका टेबलवर अनेक लोक बसतात तसं होतं. तसं आधी आम्ही दोघं बसलो होतो आणि मग आम्ही काहीतरी मागवलं हे द्या ते द्या आणि त्यांनी त्या थाळ्या आणून आमच्या समोर ठेवल्या. थोड्या वेळाने 2 मुली आल्यात आणि एक मुलगी माझ्या शेजारी आली आणि ती म्हणली बैठ सकते हैं यहाँ पे. तर हा म्हणलं बैठ जाओ. मग ती बसली. एक माझ्या शेजारी बसली, एक समोर रंगाच्या शेजारी बसली. मी पटकन दोघींना हो म्हणून टाकलं पण नंतर मला असं वाटलं की ह्याला कोण जाणे चालतं. मी त्याला विचारलं चालेल ना तुला. मी आपलं त्यांना बस म्हटले ओके ना. तर त्याच्या सवयीप्रमाणे तो म्हणला हो काही प्रश्न नाही. जोपर्यंत ती माझ्या ताटात हात घालून माझ्या ताटातलं खात नाही तोपर्यंत मला काहीच प्रॉब्लेम नाही असं तो म्हणाला. म्हणलं ठीक आहे. मग त्या
त्या बसल्या, मग त्यांनी काहीतरी हे मागू ते मागू सुरू केलं. आणि आम्ही आधी आलो असल्यामुळे आमचं जेवण आधी आलं. जेवण आल्यानंतर तो मास्क मी काढला आणि मी जेवायला लागले. तर रंगाच्या शेजारी माझ्या समोर जी मुलगी बसली होती तिने माझ्याकडे असं पाहिलं आणि ती म्हणली, यू आर अ मराठी ऍक्ट्रेस ना? म्हणलं येस. मग ती म्हणली, मी पाहिली आहेत तुमची कामं. तर म्हटलं हो. तुम्ही मराठी आहात का? ती म्हणली, मी ठाण्याची. किस्सा गंमत अशी की किस्सा इथे संपत नाही. थोडासा काळ गेला आणि ते एक्स्ट्रा कांदा लिंबू आपण मागवतो ना तसं मागवलं आणि त्यांनी अशा वाट्या आणून ठेवल्या. आता जे रंगाला ओळखतात त्यांना माहितीये की तो डोळे मिटून जेवतो. तसा तो डोळे मिटून जेवत होता. आणि मला एका क्षणी असं दिसलं की रंगाने तिच्या ताटात हात घातला आणि तिच्या ताटातली कांद्याची वाटी उचलून स्वतःच्या ताटात ठेवली. आणि मला असं दिसलं, म्हटलं अरे रंगा त्याच्यावरती म्हणली, नाही नाही मला चालेल तुम्ही माझ्या ताटातलं घेतलं. एक अजून एक किस्सा परत रंगाच्याच बाबतीतला जो मी ऐकलाय. तर रंगाची अशी थोडी सवय की तो जिथे जातो तिथली भाषा जणू त्याचीच भाषा आहे असं म्हणून बोलतो. म्हणजे परवा पंजाबमध्ये आम्ही कुठेतरी उतरून लस्सी प्यायलो, काहीतरी प्यायलो, तर तो त्या माणसाला म्हणला, पैहे कितने हुए? तुम्ही म्हणलं पैहे? म्हणलं हो मैं लुधियाना आता पैहे कितने हुए. तर ही त्याची जुनी सवय आहे. तर त्यांचा श्रीराम सेंटरला प्रयोग होता आणि काही मित्र इकडे ते कुठेतरी फिरायला गेले होते आणि इकडे तिकडे फिरत होते आणि अचानक त्यांना लक्षात आलं की त्या वेळ झाली आहे आणि आता पोचायचंय, प्रयोग आहे आपला. पण चटकन श्रीराम सेंटर सापडेना. परत ते GPS वगैरे नव्हतं तेव्हा, खूपच जुनी गोष्ट आहे. त्यामुळे कुठे कुठे शोधतायत. तर रंगा म्हणा थांब मी विचारतो असं म्हणून एक माणूस समोरनं येत होता. त्याच्याकडे रंगा गेला. तर काय विचारू आपण, चल हिंदीत विचारू. आपण म्हणू ना की श्रीराम सेंटर कहाँ है? तर रंगा म्हणला, श्रीराम सेंटर कहाँ है जी? त्याच्यावर तो माणूस असं म्हणाला, पडघम ना, तिकडे श्रीराम सेंटर. धम्माल धम्माल, खूप मजा आली खरंच. सिद्धू, अरे कमाल यार. मला तुला एक विचारायचं की नाटकाचे आणि हे सगळे प्रवासाचे किस्से सांगितलेस, इतके सिनेमे केलेस आणि खूप रिअलिस्टिक काम करत असताना पण काही किस्से घडतात. हरिश्चंद्रची फॅक्टरीच्या सेटवरचा एक किस्सा अद्भुत आहे. तो मला आवडेल शेअर करायला. भाऊ जी भूमिका करायचे त्या व्यक्तिरेखेला ऐकू यायचं नाही आणि बोलताही यायचं नाही. बरोबर. तर आणि ते तसेही एरवी कमी बोलतात ऑफ स्टेज ऑफ स्क्रीन, असा माझाही अनुभव आहे. तर आमची जी मैत्रीण आहे मृदुल, तिला मी सांगितलं होतं की खरंच त्यांना ऐकू येत नाही आणि ते बोलू शकत नाहीत आणि अगदी चोख कास्टिंग केलंय परेशनी आणि अद्भुत आणि फारच अद्भुत काम करायचे. त्यामुळे ती पक्की कन्व्हिन्स झाली होती की ते खरंच ऐकू शकत नाही. आणि मला आठवतं एक दिवस आतिशा सेटवर आली आणि काय भाऊ कसा आहेस असं ती त्यांच्याशी बोलायला गेली. तेव्हा इकडनं कोणीतरी खूण करून तिला काहीतरी असं सांगितलं. त्या क्षणी आतिशा म्हणली, जेवण झालं, सगळं व्यवस्थित आहे. त्या क्षणी तिने ते पकडलं आणि तो धागा चालू राहिला. आणि एकदा लंच ब्रेक मध्ये मृदुल उभी होती लंच ब्रेक मध्ये आणि भाऊ मागे गेला आणि म्हणला, जेवलात का नाही? ती मागे वळून बघते तर हे बोलतात. असे खूप गमतीशीर किस्से सेटवर घडले. वा काय वाटतं यार, सुपर यार, जोरदार. काय होत खूप मस्त, खूप अनुभव, खूप किस्से. म्हणजे काय जणांचे तिथे घडलेले, काय जणांचे तिथे मांडलेले. वा वा, आम्हाला मजा आली. वा क्या बात आहे. आम्हाला तुझ्याकडनं अजून किस्से ऐकायचे, पण तोपर्यंत तू हॅशटॅग आपला सिद्धू सोबत कॉफी शेअर करू शकतेस. येस. थँक्यू. आपला हा किस्स्यांचा कार्यक्रम आहे, पण आता इथे एक विक्रम होऊ शकतो, एखादं जागतिक रेकॉर्ड होऊ शकतं. कारण आपले पुढचे पाहुणे हे रेकॉर्ड करण्यात पटाईत आहेत. तब्बल 65,000 चौकटींचं मराठी शब्दकोड तयार करण्याचा रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे. मराठीतली सगळी व्यंजनं वापरून केलेलं एक वाक्य रचण्याचं रेकॉर्ड त्यांच्याच नावावर आहे. एका कथेतल्या प्रत्येक शब्दाची सुरुवात प या अक्षराने होते अशी 1750 शब्दांची अनुप्रास अलंकारात रचलेली कथा लिहिण्याचं रेकॉर्डही
त्यांच्याच नावावर आहे. वा वा वा. याशिवाय अनेक नाटकं, चित्रपट, प्रहसनं यांचं लेखन दिग्दर्शन करण्याचा अनुभवही त्यांच्याकडे. आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर साधारणपणे पोतभर किस्से त्यांच्याकडे रोज जमा होत असतात. त्यातलेच काही धमाल किस्से सांगायला येत आहेत लेखक, दिग्दर्शक, अभिनेते मिलिंद शिंत्रे. वा वा वा. आता हिनी माझी बरीचशी माहिती दिली, वेगवेगळी रेकॉर्ड्स केली. पण हे रेकॉर्ड कशामुळे केलं मी, तर त्याचं कारण म्हणजे पुणेकरांचा एक स्वभावाचा भाग असतो, एक पैलू असतो त्यांच्यामध्ये, तो म्हणजे चिकाटी. म्हणजे आपल्याला ते यायला किती वेळ लागेल वगैरे हा फारसा विचार करत बसायचा नाही, करायला सुरुवात करायची, कधीतरी ते कम्प्लीट होतं. पहिला किस्सा मला आठवतोय की शाळेचं गॅदरिंग होतं. अच्छा. आणि गॅदरिंग मध्ये आम्ही त्यावेळेला एकांकिका वगैरे करायचो. गॅदरिंग चालू होतं, आम्ही एक संगीत हलकल्लोळ नावाचं नाटक करत होतो त्यावेळेला. तर मी आणि एक आमचा सहकारी कलाकार असे दोघं जण आम्ही स्टेजवर होतो आणि ते संशय कल्लोळचं विडंबन होतं. अच्छा. तर त्याच्यामध्ये त्याला गायचं होतं. आता हा साधारणतः इतका भीषण गायक होता, म्हणजे काय त्याच्या स्वरयंत्रात जादू होती की शेकडो लोक ऍट अ टाइम पळत सुटू शकतील असं ते बेसुरास्त्र त्याच्या गळ्यामध्ये असं बेमालूपणे जन्मतःच बसवलेलं असावं का काय, असं सगळं ते होतं म्हणजे साधारणतः. आणि सरांनी सांगितलं होतं की टाळ्या आल्या पाहिजेत, नाहीतर कानफड फोडी. तर मार खाण्याची भीती आणि कलेची आसक्ती यांचा परिपूर्ण संगम झाला आणि मूल गाऊ लागले. आता प्रेक्षक तरी किती काळ सहन करणार, तीही बिचारी आमच्याच वयोगटातली मुलं होती. प्रेक्षागृहातल्या काही काही मुलांचा नेम खूप चांगला होता. सहनशक्ती लहानपणीच संपलेली. बर. आणि अचानक स्टेजला सराफाच्या दुकानाची अवकळा आली, कारण जवळपास एक चपलाहार तयार होईल इतका चांबड्याचा ऐवज समोरून येऊ लागला वेगाने. तर हे जे गायक मूल होतं, तर एक चप्पल त्याच्या मर्मावर आणि एक वर्मावर बसली. आता दोनच पर्याय होते, एक तर सरांकडनं कानफडीत वर कानफडीत खाणे किंवा चपला खाणे. बरोबर. दोन्हीकडे चामडंच होतं. त्यातलं हाताचं बरं असं म्हणून त्यांनी राजीनामा देण्याचं ठरवलं आणि त्या 3-4 चपला घेऊन तो विंगेत निघून गेला. आता किस्सा सुरू होतो. आता सुरू होतोय. आता सुरू अरे होतो. बापरे. तो विंगेत गेल्यानंतर मला ठाण ठुल ठाप ठस ठस असे आवाज आले त्यांच्या. सरांनी हात शेकून घेतलेले होते. का आलास तू असं सरांनी त्याला ओरडून विचारलं. तर सर म्हणला, अहो ते आता लोक चपलेने मारायला लागली. कशावरून? सरांना दिसत नव्हतं इकडनं काय आलंय. तो म्हणला या बघा चपला. ते म्हणले बघू असं म्हणून त्यांनी त्या चपला. सर म्हणला अजून 2 आहेत. त्या बघितल्या, एकूण 4. अजून जाऊन गाऊन ये, सगळ्या उजव्या पायाच्याच आल्या आहेत. वा 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 वा. आमच्या शाळेमध्ये इतरही अनेक ऍक्टिव्हिटीज असायच्या. म्हणजे पुस्तक बांधणी विभाग होता. तर तिथलेही शिक्षक हे साधारणतः कला कर्दनकाळ असे होते. तर आमचे एक दुसरे मित्र मूळचे व्रात्य जरासे. तर त्यांना एकदा असं लक्षात आलं की आपली जी वही असते ती आपल्याला अशी बोटावर फिरवता येते. हे काहीतरी अलौकिक कार्य झालेलं आहे अशा नजरेने मुलं पण दिपून दिपून त्यांच्याकडे पाहायची, त्याच्याकडे पाहायची. मग त्याला अजूनच स्फुरण चढायचं. मग तो दुसरी वही घ्यायचा आणि ती इकडनं फिरवायला लागायचं. आता वह्या पुस्तकांची असले चटोर व्यवसाय केलेले सरांना पटत नसे. सर खूप विशेष चिडके होते, तापट होते आणि सरांना हे आवडत नाही हे ह्याला माहित नव्हतं. याचा गैरफायदा काही समाजकंटकांनी घ्यायचा ठरवला. ते म्हणले, अरे तू लय जबरी फिरवतो रे वाया, तू एक काम कर,
आपले सर आहेत ना तोडला कुठले तोडला ते पुस्तक बांधणी विभागाचे प्रमुख, तू त्यांना नेऊन दाखव, तुझ्या कलेचं चीज होईल. हा याला चीज करूनच घ्यायचं. जशी सुट्टी सुरू झाली, घंटा वाजली, हा उठला, दोन्ही हातात 2 वह्या घेतल्या, तो असा फिरवत फिरवत वरांड्यातनं गेला आणि सरांनी लांबूनच ते दृश्य बघितलं असं, आणि ते तावातावाने अंगावर गेले, ते थरथरायला लागले. घरी जायचं, आई बापांना घ्यायचं, बेंबीत बोटं घालायची, फिरवायचं. अरे बापरे. असं म्हणून सर स्वतः भोवळ आल्यासारखे खालती घरंगळून पडले. वा 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 वा. मी सुरुवातीला योग्य बोलले होते. रेकॉर्ड ब्रेकिंग परफॉर्मन्स झालेला आहे. क्या बात आहे. नुसता रेकॉर्ड ब्रेकिंग नाही, नॉनस्टॉप रेकॉर्ड ब्रेकिंग असं म्हणेन, नॉनस्टॉप. कारण एवढ्या एनर्जीने आणि एवढे इन्व्हॉल्व करून, म्हणजे खरं सांगतो सर, मी कदाचित लहान तोंडी मोठा घास घेतोय, पण पु ल देशपांडे सरांना मी प्रत्यक्ष कधीच पाहिलं नाही परफॉर्म करताना. शब्दांमधून, आपल्या शब्दांमधून फक्त एखाद्या माणसाचं वर्णन करणं, तर मी फक्त पु ल देशपांडे सरांचं पाहिलं होतं. आज पहिल्यांदा हे माझं वैयक्तिक मत आहे की मी तुमच्याकडून असं काहीतरी पाहिलं, म्हणजे कदाचित मोठं काहीतरी बोलत असेल मी. सर तुम्ही लय भारी आहे सर. काय तुम्ही एक एक रेकॉर्ड केले. जगातला सगळ्यात मोठा शब्दगोळा सरांनी केलेला आहे. लय भारी सर, लय भारी. धन्यवाद. म्हणजे त्याचा वर्ल्ड रेकॉर्ड झालाय, रेकॉर्ड बुक मध्ये त्याचं नाव झालंय. हे दाखवा तो फोटो. ओ वा बापरे. भारी वा वा वा. भारी भारी. वा 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 वा. सर एवढं सगळं शब्दकोड लय कडक आहे बघा. हा माणूस मध्ये कोण उभा आहे ना, तो मला नाही, आता आपलं शब्दकोड आहे म्हणजे ते राहणारच ना उभे तिथे. त्यांचं आहे ना, बरोबर सर. पण सर हे एवढं मोठं शब्दकोड तुम्ही केलंय ना, आम्ही तुम्हाला एक गिफ्ट देणार आहे. अच्छा. मिक्सर. मिक्सर? हा मी मिक्सरचं काय करूया? शब्दकोड कशाला सोडवतो माणूस, ह्याच्यासाठीच सोडवतो. वर्ल्ड रेकॉर्ड केलंय त्यांना. अरे वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये खोबऱ्याची चटणी होणार आहे का? याच्यामध्ये होणार आहे सर चटणी. ए, बायको वर्ल्ड रेकॉर्ड एकदा बघेल पण खोबऱ्याची चटणी रोज बनवेल ना. हे घ्या सर, घ्या. घ्या सर, घ्या. वा वा. टाळ्या सरांसाठी. एक विनंती होती, तुमचे जे अबॉर्ड होणे आहेत ना, त्यांना जरा बोलवता का? माझी एक कथा आहे, पुष्पाचं प्राक्तन. बर. तर ती मला त्यांच्या तोंडून ऐकायची. हो नक्कीच बोलवते. आबा ढोणे या. दिवस पालटलेले हो तुमचे. कुणीतरी स्वतःहून पहिल्यांदा बोलवलंय तुम्हाला. काय आहे की ही एक कथा आहे, ती कथा 2,500 शब्दांची आहे, आणि त्यातले सगळेच्या सगळे शब्द प या एकाच अक्षरापासून चालू होत. बर. तर आता माझी अशी इच्छा आहे की थोडस मी वाचतो, थोडस तुम्ही वाचा, मजा येईल. हो हो. करू चालू? हो. पिंपळे निलखचे पोलीस पाटील प्रकाशराव पाटलांवर प्रतिशोधासाठी पिंचपिंचलेल्या पाणीपुरीवाल्या पिंटू पंचपोरने परिवर्तनीच्या 5 पटी परिवारातून प्रथमतः पुष्पाला पाळतवले. पिळिल्ली सोय पिंटूचे पाय पुष्पच्या पडछायेकडे सुद्धा पडत. पाठीवरून पायापर्यंत पासोडीचे पांघरून पडवीमध्ये पडलेल्या पुष्पाकडे पापवासनेने पाहणाऱ्या पौंदरभुव पिंटूला पाहून प्रकाशरावांनी पिंटूला पंचक्रोशीतले पब्लिक समोर पग्गळ पिढी घातले. जरा हा करा बघू. म्हणजे कोणात सीडी प्लेअर बसवला काय बघितलं पुस्तक काय. ह्याला अनुप्रास अलंकार असं म्हणतात. की म्हणजे आपण लहानपणी ते छोटी छोटी वाक्य तयार करायचो की काकांनी काकूंचे कामाचे काळे कोरे कागद कापून कचरा कुंडीत
कोंबले सगळं क पासून असा अनुप्रास अलंकार जगातल्या प्रत्येक भाषेत असतो. तर अनुप्रास अलंकारामध्ये जगातल्या प्रत्येक भाषेत लेखन झालेलं आहे आणि हा जागतिक विक्रम असा आहे की जगातल्या कुठल्याही भाषेतल्या अनुप्रास अलंकारातल्या लिखाणामध्ये सगळ्यात मोठं लिखाण हे आणि ते आपल्या मराठी भाषेत. वा वा, वा, वा. हा जागतिक विक्रम आहे. तर हे पुस्तक मी आपल्याला भेट देतो. वाव. ज्या वेळेला तुम्हाला ते आत्मसात होईल किंवा उच्चारण जमेल त्या दिवशी आपण त्याचा एक जाहीर कार्यक्रम करूया. नाही, तो वेगळा जागतिक विक्रम आहे. हे अनुप्रास अलंकाराचं पुस्तक आहे वय हा. सिद्धूपाजी हे पुस्तक मी नेलत. हे प्रिंटिंग मिस्टेक आहे म्हणून मी परत दिलं. निघा निघा. वा 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 वा. क्या बात आहे. वा वा. मला जाण्यापूर्वी एक शेवटचं सांगायचं होतं की श्रीरंग गोडबोलेंसारखे सिनियर त्यांच्याबरोबर विभावरी पण आहे. ही लोक मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून खूप मनापासून खटपट करतायत, प्रयत्न करतायत. पण मला असं वाटतं की त्याच्यामध्ये आपल्या सर्वांचा काहीतरी सहभाग पाहिजे. अशोक खंड्यांसारखे सिनियर लोक आहेत की ज्यांनी मराठी बाणा हा कार्यक्रम आंतरराष्ट्रीय पातळीवर नेऊन पोहोचवून आपली भाषा पण तिथपर्यंत पोहोचवलेली आहे. माझ्यासारख्या माणसांचे छोटे छोटे प्रयत्न चालू असतात. तर माझी सर्व मराठी बांधवांना विनंती आहे की आपापल्या परीने आपला वाटा आपण उचलूया आणि आपल्या भाषेला आपण मोठं करूया. क्या बात आहे. थँक्यू सर, आम्हाला खूप मजा आली. तुम्ही हॅशटॅग आपला सिद्धू सोबत कॉफी एन्जॉय करू शकता. प्लीज सर. थँक्यू. सर छपरात सर. वा वा. सर. मंडळी, पुढच्या पाहुण्यांविषयी सांगण्याआधी मला थोडा श्वसनाचा व्यायाम करावा लागणार आहे. जरा करून घेते. त्याचं काय आहे ना, आपले पुढचे जे पाहुणे आहेत ना, त्यांचं कार्य इतकं मोठं आहे की त्यांच्या नावापुढे लागणाऱ्या उपाध्या एका दमात म्हणणं यासाठी सुद्धा एक कौशल्य असायला लागतं. अरे बाप. तेव्हा दीर्घ श्वास घेते आणि स्वागत करते. लेखक, दिग्दर्शक, गीतकार, नाटककार, कवी, अभिनेते, निर्माते, भारदस्त, मिश्किल आणि रुबाबदार व्यक्तिमत्व असलेले कलाकार श्रीरंग गोडबोले. वेलकम सर. घेऊ मी प्लीज. नमस्कार. नमस्कार. खरं मला असं विचारलं तर मी कोण आहे ना, तर मी गप्पा मारणारा माणूस आहे. Yes. ओके. असा एक किस्सा म्हणजे संजय मोने असे शिवाजी मंदिरच्याकडनं चालले होते. तर तिकडे त्यांना शाळेतला एक जुना मित्र दिसला शिवाजी मंदिरच्या बाहेर उभा असलेला. त्याने त्याला विचारलं की बाबा तू इथे काय करतोयस. त्याने विचारलं. तो म्हणला अरे मी इथे स्मरणशक्तीचे क्लासेस घेतो. अच्छा. बरं. संजय म्हणला पण म्हणजे चांगली गोष्ट आहे. तो मित्र म्हणला अरे तू एक काम कर ना, तुझ्या नाटकातले सगळे लोक असतात ना, त्यांना ते संवाद वगैरे पाठ करायला लागतात, लक्षात ठेवायला लागतं. हा, त्यांना माझ्या क्लासला पाठव ना, म्हणजे काय होईल त्यांचं पाठांतर चांगलं होईल, नाटकाचे प्रयोग चांगले होतील. संजय म्हणला अगदी उत्तम कल्पना आहे. आणि मी माझ्या सगळ्या मित्रांना सांगतो. मला सांग तुझी पुढची बॅच कधी आहे. तेव्हा तो म्हणला माझी पुढची बॅच मी आता तुम्हाला सांगतो. पुण्यामध्ये एक आमच्याकडे आंबेवाले आहेत. त्यांच्या दुकानामध्ये कोणी गेलं की असे आंबे ठेवलेले असतात. हे आंबे कसे 1,500 रुपये डझन. 1,500 हो. हे आंबे कसे हे 2,000 रुपये डझन. 2,000 अशोक असतात ना असे महाग आंबे. हे आंबे 2,000 रुपये डझन. बापरे. जर का ते गिऱ्हाईक असं म्हणालं की खूप महाग आहे तो आंबे, ते बाहेरचा रस्ता दाखवतात म्हणते चिक्कू घ्या. तशा आमच्याकडे एक बाई आहेत. त्यांनी एक कुत्रा पाळला होता. त्याचं नाव होतं झँगो. झँगो. झँगो झँगो. हा झँगो कुत्रा होता ना, हा अतिशय वेगळा होता. अच्छा. मग तो ना एक प्रेषित जन्माला यावा तसा झँगो जन्माला. जगामध्ये अनेक कुत्रे जन्माला येतात, पण झँगो हा झँगो वेगळा होता. पण त्या बाईंचं निस्सीम प्रेम होतं त्याच्यावर. अच्छा. म्हणजे त्यांचा मुलगा अनेकदा काही खायला मिळाल्यामुळे इकडे तिकडे फिरत असायचा, पण झँगो मात्र वा वा वा.
म्हणजे स्वतःच्या मुलावरती प्रेम केलं नाही, पण त्यांनी झँगोवरती त्यांनी त्याला तळ हातावरच्या खर्चेसारखा नाही, तळ हातावरच्या फोडासारखा सापडला, असं आपण म्हणू. आता या झँगोची एक सवय होती. ओके. त्या झँगोला जेवायला जर का घालायचं असेल तर फटाके वाजवायला लागायचे. ते फटाक्याचा आवाज आला तरच तो एक घास खायचा, अच्छा. नाही तर तो खायचाच नाही. फार अगदी सुकून जायचं त्याच्या. म्हणजे फुलं कशी कोंबेसतात तसं झँगो कोंबेतून असं कोपऱ्यात पडायचं. बाईंना बघवायचं नाही. बाई म्हणायची की अहो बघा आपला झँगो खात नाही अहो, बघा त्याच्याकडे. मग ते त्याला चला म्हणायचे आपण त्याला जेवायला घालू. म्हणून ते काय करायचे, बाई जेवण घेऊन झँगो समोर बसायच्या अच्छा. आणि स्वतः ते जे त्यांचे बाईंचे मिस्टर होते, मिस्टर ते आपल्या केपा असतात ना, टिकल्या दिवाळीतल्या, त्या अशा मांडायचे अशा 1 2 3 4 5 आणि बाई झँगोच्या तोंडासमोर घास धरायच्या. इकडे ती एक केप फटाक अशी वाजली की झँगो एक घास खायचा. अरे यार, तुम्ही आताच ऐकलं तो किती असा विमनस्क व्हायचा, तो असा दुःखी व्हायचा, कारण तो झँगो होता. तो ही वॉज नॉट अन ऑर्डिनरी डॉग, झँगो. तर एकदा त्या बाईंचं आणखीन झँगोचं कडाक्याचं भांडण झालं. अच्छा. भयंकर भांडण झालं. त्या बाई आणखीन त्या पेंडसेबाई त्यांचं नाव, त्या पेंडसेबाई त्या झँगोला नको नको ते बोलल्या, अद्वा तद्वा बोलल्या, अद्वा तद्वा बोलल्या. तर झँगोला भयंकर मनस्ताप झाला, भयंकर राग आला, भयंकर दुःख झालं. आणि त्या दुःखाच्या भरात त्या झँगोने 3ऱ्या मजल्याच्या गॅलरीतून उडी मारून आत्महत्या केली. आम्ही इतके रडलो त्या दिवशी, माहिती का तुम्हाला, कारण त्या झँगोने सगळ्यांना जीव लावला होता सगळ्यांना. आणि त्या पेंडसेबाई तर नंतर जवळजवळ त्या पण जातात की काय अशी परिस्थिती. पण मग नवऱ्याने त्यांच्या पण टिकल्या वाजून त्यांना जेवायला खायला घातलं. महाराष्ट्र मंडळ नावाची व्यायामशाळा पुण्यामध्ये आहे. तिथे आमचे एक बाणे नावाचे सर होते. त्या माणसाला आयुष्यात काहीही जमलं नाही. त्यांना फक्त काय जमायचं तर हातावरती उभं राहायचं, म्हणजे आपण हँडस्टँड म्हणतो ना, हँडस्टँड करायची. एकच कला त्यांना आयुष्यामध्ये उत्तम यायची. कधी आमच्याकडे महाराष्ट्र मंडळामध्ये कधी पाहुणे आले की त्या तिथे एक बुरुज होता मोठा, त्याच्यावरती बाणे हँडस्टँड करायचे की मग सगळी मुलं टाळ्या वाजवायची आणि मग आलेले पाहुणे काहीतरी देणगी द्यायचे महाराष्ट्र मंडळाला. म्हणजे तो एक आयटेम कायम ठरलेला असायचा. अरे बापरे. माझे वडील तेव्हा गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष होते. अच्छा. आणि आमच्या घरी बेल वाजली आणि बेल वाजली तर आम्ही बघायला गेलो तर एक गृहस्थ पायाने बेल वाजवत होते. तर बाणे घरी आले होते, त्यांनी हँडस्टँड केला होता आणखीन ते पायाने डोरबेल वाजवत होते. तर माझे वडील त्यांना म्हणले की बाणे म्हणजे तुम्ही हे कशासाठी आलाय. ते म्हणले गणेशोत्सवात कार्यक्रम करायचा आहे. ते म्हणले पण मग असे वडील असे त्यांच्याशी बोलत होते, पण तुम्हाला बाणे तुम्हाला गणेशोत्सवामध्ये तुम्हाला कुठला कार्यक्रम करायचा बाणे. ते म्हणले हाच. हातावर उभं राहून मला तुम्हाला डोरबेल वाजून दाखवायचे, हातावर उभं राहून तुम्हाला विविध गोष्टी करून दाखवायच्या. त्याची तुम्हाला मी एक सॅम्पल म्हणून तुमच्या घराची बेल तुम्हाला वाजून दाखवली. ते असे आमचे बाणे. काय म्हणजे माणसं आहेत. वा 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 वा, क्या बात है. माहोल बना दिया, माहोल. आम्हाला खूप म्हणजे मी तर म्हणेन की आम्ही सगळे जेव्हा मी संदीप पाठक आम्ही सगळी जी गँग आहे म्हणजे आमच्यात कुठेतरी रंग भरण्याचं काम श्रीरंग या नावाने केलंय हे मात्र नक्की सांगेन मी. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू. वा. त्याबरोबरच मला आणखी काहीतरी तुम्हाला विचारायचं आहे. हो. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आपण काहीतरी मोहीम राबवतोय, त्याबद्दल तुम्ही काय सांगा. मला सगळ्यांना सांगायला आवडेल की भारत देशामध्ये 6 भाषांना अभिजात भाषांचा दर्जा मिळालेला आहे. ओके. अभिजात म्हणजे ज्या भाषा पुरातन आहेत, ज्यांना एक अनेक वर्षांचा इतिहास आहे, त्याच्यामध्ये ज्या दक्षिणात्य सगळ्या भाषा आहेत म्हणजे मल्याळम, तेलुगू, तमिळ, आणखीन कन्नडा, याच्याबरोबर ओडिया आणि संस्कृत, या 6 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. आणि आता आमचा एक प्रयत्न असा चालू आहे की मराठी भाषेला तो दर्जा मिळाला पाहिजे, कारण याकरता जे निकष आहेत त्या निकषामध्ये मराठी भाषा बसते. आणि आपली भाषा जर का अभिजात भाषा म्हणून त्याला सरकारची जर का मान्यता मिळाली सेंट्रल गव्हर्नमेंटची, तर राष्ट्रपती हा दर्जा देतात भाषेला, ती जर का आपल्याला मिळाली तर आपल्या मराठी भाषेकरता फार मोठ्या प्रमाणामध्ये सरकारी मदत केंद्र शासनाकडून मिळते. भारतातल्या सर्व विद्यापीठांमध्ये मराठीचं डिपार्टमेंट चालू होईल.
आणि भाषेची वृद्धी, भाषेचं संवर्धन या माध्यमातून होईल. त्याकरता मी आता वेगवेगळ्या पातळ्यांवरती प्रयत्न करतोय. तर माझी या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व तमाम मराठी लोकांना अशी विनंती आहे की आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा आहे, यासाठी आपल्याला सगळ्यांना आग्रह धरायचा आहे, तशी मागणी करायची आहे. तर या अभियानामध्ये तुम्ही सामील व्हा आणि आपण सगळे मिळून आपल्या भाषेला हा दर्जा मिळवून देऊ. नाही, हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडू असं आपण म्हणत असतो. तर हे पांग फेडण्याचं हे एक माध्यम आहे ज्या माध्यमातून आपण हे पांग फेडू शकतो. ही मागणी नक्कीच पूर्ण होईल असं मी सगळ्या ऑडियन्स कडनं तुम्हाला आश्वासन देते. धन्यवाद. थँक्यू. वा वा वा. हवाई काय शिट्ट्या बिट्ट्या मारा जोरदार एकदम. सर पुष्पा धमाले. सिद्धू सर हा. तुम्ही पुष्पा धमाले असं पण बोलू शकता. सॉरी हॅशटॅग आपला सिद्धू. सर आम्ही ना तुम्हाला एक गिफ्ट देणार आहे नाही आमच्याकडे. नाही 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 एक गिफ्ट घ्या घ्या. नाही 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 खरंच देणार आहात का? हा सर एक गिफ्ट. मला तुमचा आवेश बघून असं वाटतं की तुम्ही मारणार आहात. मारणार आहे. सर ही तिकडे पकडा. हे घ्या. त्या हातात. थांबा हे घे फोटो काढे. सर मला हा, नाही मग. फोटो. हा, फोटो घे. फोटो का काढला यांच्या बरोबर? अगे मला बाहुबली मधला कटप्पा लय आवडतो. त्यांच्यापर्यंत आपण काय पोहोचणार नाही. हा. हे जरा दिसते गावाकडे देतो ढकलून काय करणार. सर धन्यवाद. पण भारी फोटो आलाय. कटप्पा बरोबर छोटप्पा. फोटो भारी. चल. सर ती बंदूक तलवार दे. बंदूक ए! पुष्पा नाम है झुकेगा नहीं. मर्चिन चल. वा वा वा. धन्यवाद. ठीक आहे, जेवायला वा, बहुत अच्छे. थँक्यू सो मच सर. आम्हाला खूप मजा आली. तुमच्याकडनं अजून किस्से ऐकायचे, त्यामुळे तोपर्यंत तुम्ही हॅशटॅग आपला सिद्धू सोबत कॉफी शेअर करू शकता. थँक्यू. प्लीज सर. वा 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 वा. सिनेमामध्ये नाटक दाखवणं तसं सोपं असतं, पण रंगमंचावर सिनेमाचा अनुभव देणं हे खूप कठीण असतं. गेली अनेक वर्ष मराठी रंगभूमीवर एक कार्यक्रम प्रचंड गाजतोय. त्या कार्यक्रमाची भव्यता ही कोणत्याही 70 mm पडद्यावर दिसणाऱ्या सिनेमापेक्षा तसूभरही कमी नाहीये. असा भव्य दिव्य कार्यक्रम म्हणजेच मराठी बाणा. या कार्यक्रमाने महाराष्ट्रातच नाही तर देशाविदेशात मराठी बाणा पोहोचवला, जागवला. बरोबर आहे. या आणि अशा अनेक भव्य दिव्य कार्यक्रमांचे लेखक, दिग्दर्शक, निर्माते, सूत्रसंचालक आज या आपल्या कार्यक्रमात आलेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. येत आहेत अशोक हांडे. सर्वप्रथम मी तुमच्या सगळ्यांचं आभार मानतो की तुम्ही याचं नाव येतं कायच नाही. याचं कारण आमच्या रंगारी चाळीमध्ये उघड्या सुरेश नावाचा मुलगा होता. आमच्या चाळीत अशीच नावं असायची. अच्छा. त्याचं काय झालं, अरे येतं कायच नाही, हा. येतं कायच नाही, येतं कायच नाही. आता पुढे कायच नाही, त्याच्या पुढे काय आहे ते कधी त्यांनी सांगितलं नाही. पण त्याची आज मला त्या सगळ्या रंगारी चाळीतल्या लहानपणाची त्याच्यामुळे आठवण झाली. त्यामुळे मी येतं कायच नाही ही शेखी मिरवणारी गोष्ट आहे, हे तर कायच नाही ही ज्ञान सांगणारी गोष्ट आहे, आणि हे तर कायच नाही ही इम्प्रेशन मारणारी सुद्धा गोष्ट आहे. मला खरोखर त्याच्याबद्दल आनंद होतोय. आता हे मराठी, आपण मराठीची आपल्याला अस्मिता असते ना, आपल्या आडनावाची अस्मिता असते. ते गोडबोलीला गोडबोल्या बोलला की मग त्याला त्रास होतो थोडासा. याला मला गोडबोल्या काय बोलतं. त्याच्यामध्ये आम्ही याला गेलो हैदराबादला, आवाज की दुनियाचे शो. तिथे 5 शो आमचे त्यांनी बँकने ठरवले होते, आणि दरवेळेला परफॉर्मन्सच्या इंटरव्हलला ते माझा सत्कार करायचे. आणि तो रमेश गिली म्हणून त्याचे चेअरमन होते त्या बँकेचे, मिस्टर अशोक हांडा. मिस्टर अशोक हांडा आपले अशोक हांडा मला फुलं बिलं द्यायचे मिस्टर अशोक हांडा म्हणून. आता मी शेवटच्या दिवशी मी म्हटलं आता काय, आता हे काहीतरी मराठी बाणा दाखवलं पाहिजे यांना म्हटलं.
म्हटलं आता मी ते इंग्लिशमध्ये बोललो. मी इंग्लिश बोलू शकतो पण आता रंगासमोर बसल्यामुळे मी आता मराठीत बोलतो. मी त्यांना म्हटलं काय आहे रमेश गेली साहेब, आम्ही महाराष्ट्रातले लोक हांडे आहोत, त्यामुळे माझं नाव हांडे आहे, हांडा नाहीये. आमच्या पंजाब मधले काही लोक आमचे गेले तिकडे त्यांनी हांडा केले, काही साऊथला गेले ते हांडू झाले, आणि आमची एक ब्रँच जापानला पण आहे ती होंडा आहे. तेव्हापासून रमेश गिली मात्र हांडे 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 म्हणायला लागला. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. रेवा वर्धा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. हिमथडीच्या तट्टानाया, हिमथडीच्या तट्टानाया, यमुनेचे पाणी पाजा. जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. आता हे साधारण आपण 1960 सालापासून ज्याचं श्रीनिवास खळे यांनी संगीत दिलं, शाहीर साबळ्यांनी ते गायलं आणि राजा बढेने ते लिहिलं. मी मुद्दाम त्यांची आठवण काढतोय कारण त्यांची सुद्धा आठवण होणं हे महाराष्ट्राच्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. आता मला सांगा, रेवा वर्धा कृष्ण कोयना या नद्या आपल्या मुलांना माहीत नाहीयेत. त्यांना विचारा विच इज द लॉंगेस्ट बिगेस्ट रिव्हर इन द वर्ल्ड, ते लगेच गुगलवर जातील नाही. विच इज द लॉंगेस्ट वन, लगेच गुगलवर जाऊन अमेझॉन. विच इज द डीपेस्ट वन, लगेच गुगलवर जाऊन मिसिसिपी. पण मग त्यांना रेवा का माहित नाहीये, त्यांना वर्धा का माहित नाहीये. एखाद्याला कृष्णा माहिती असेल तर त्याला कोयना का माहित नाहीये. कृष्णा आणि कोयनाचा संगम कुठे झाला ते का माहित नाहीये. हिमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा म्हणजे काय. म्हणजे महाराष्ट्रात आपण भूगोल आणि इतिहास हा पुढच्या पिढीला सतत शिकवत आलो पाहिजे. मराठी भाषा किती गोड आहे हो, किती गोड आहे. आता मला सांगा, बघा मी एक गाणं म्हणतो, मोरावानी झुरू नको मनाची आढी सोड. मोरावानी झुरू नको मनाची आढी सोड, सारी दुनिया फिरून आलो नाही मिळे जोड. सारी दुनिया फिरून आलो नाही मिळे जोड. हे गाणं मी कुठे ऐकलं, आम्ही NSSच्या कॅम्पला जायचो वांगणीला. तिथून दोधाणीवाडी फक्त एक पाऊल वाट. त्या दोधाणीवाडीचा खालच्या लोकांशी अजूनपर्यंत संपर्क आलेला नाहीये. ते तिथे मोळ्या विकतात, कुठे काटक्या विकतात. ते तिथे ते एजंट लोक काटक्या घेतात, त्यांना पैसे येतात, त्यांना चूल. तिथपर्यंत रेडिओ गेलेला नाहीये. मग दो हंसो का जोडा बिछड़ गयो रे, गजब भयो रामा जुलम भयो रे. काय ओरिजिनल आहे, आम्ही ओरिजिनल आहोत. तुमच्या मनात जर मराठी अस्मिता असेल तर आपण एक दिवस या देशावर राज्य करू, यासाठी टाळ्या वाजवा. क्या बात आहे सर, खूप कमाल परफॉर्मन्स होता तुमचा. तर आंब्याचा गोडवा असतो ना, तो गोडवा ह्या माणसात उतरलाय याचा आम्हाला आनंद आहे सर. तसेच राहा, असेच आशीर्वाद ठेवा सर. क्या बात आहे. आय लव्ह यू सर, वी लव्ह यू ऑल. थँक्यू सो मच सर, आम्हाला खूप मजा आली आणि ह्या किस्सांच्या माध्यमातून तुमच्या भावना आम्हाला कळल्या, त्याबद्दल खूप खूप थँक्यू. धन्यवाद. तुम्ही # सिद्धू सोबत बसू शकता.
वा 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 वा. तर खूप मजा आली आजच्या एपिसोडमध्ये. असेच अविस्मरणीय क्षण एन्जॉय करण्यासाठी भेटूया आपण पुढच्या एपिसोडमध्ये तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हे तर काय